खंड दुसरा. परिव्राजकांची धम्मदीक्षा. एक. सारनाथ येथे आगमन. आपल्या धम्माचा उपदेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर बुद्धाने स्वतःशीच प्रश्न केला की मी कोणास प्रथम धम्मदीक्षा द्यावी, मी कोणास प्रथम धम्मोपदेश द्यावा. त्यांच्या मनात आलार कलामचा विचार आला. बुद्धाच्या दृष्टीने तो विद्वान होता, तो सुज्ञ होता, तो बुद्धिमान होता आणि तो निर्मल होता. जर प्रथम त्यालाच धम्मोपदेश केला तर. परंतु त्याला समजले की आलार कलामचा मृत्यू झाला आहे. नंतर त्याने उद्दक रामपुत्ताला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, पण त्याचाही मृत्यू झाला होता. नंतर बुद्धाला ते 5 परिव्राजक आठवले. ते निरंजना नदीकाठी त्याच्यासोबत होते. तेव्हा बुद्ध तपश्चर्या आणि कायाक्लेश यात मग्न होते. जेव्हा बुद्धाने तपश्चर्या आणि कायाक्लेशाचा मार्ग त्यागला तेव्हा त्याने संतप्त होऊन त्याचा त्याग केला होता. त्या परिव्राजकांनी त्याच्याकरिता खूप काही केले होते. त्यांनी त्याची सेवा केली होती, त्यांनी त्याची काळजी घेतली होती. बुद्धाने स्वतःशीच प्रश्न केला, मी जर प्रथम त्यांनाच माझ्या धम्माची दीक्षा दिली तर. बुद्धाने त्यांच्याविषयी चौकशी केली तेव्हा बुद्धाला असे समजले की सारनाथ येथे ऋषीपतनच्या मृगवनात त्यांचे वास्तव्य आहे. तेव्हा तो त्यांच्या शोधात निघाला. ते 5 परिव्राजक त्यांनी बुद्धाला येताना पाहिले. त्याचे स्वागत करायचे नाही असे त्यांनी ठरविले. त्यांच्यापैकी एक म्हणाला, मित्रांनो, श्रमण गौतम येत आहे. त्याने तपस्वी जीवनाचा त्याग करून समृद्धी आणि विलासाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याने पाप केले आहे. आपण त्याला अभिवादन करू नये. आपण त्याच्या स्वागताला उभे राहू नये. आपण त्याचे भिक्षापात्र आणि चिवर स्वीकारून त्याचा सन्मान करू नये. आपण त्याच्यासाठी एका आसनाची व्यवस्था मात्र करूया. त्याप्रमाणे एकाने आसनाची व्यवस्था केली. त्याची इच्छा असेल तर तो आसन ग्रहण करेल. यावर सर्व सहमत झाले. परंतु जेव्हा बुद्ध त्यांच्या निकट पोहोचले तेव्हा ते परिव्राजक आपल्या निर्णयावर दृढ राहू शकले नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाने ते एवढे प्रभावित झाले की ते आपल्या स्थानी उभे राहिले. एकाने त्याचे भिक्षापात्र घेतले, दुसऱ्याने त्याचे चिवर घेतले, तिसऱ्याने त्याच्यासाठी आसन मांडले, चौथा पाद प्रक्षालनासाठी जल घेऊन आला. हे खरोखरच अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे उपेक्षावान होते ते त्याच्याप्रती श्रद्धावान झाले. 2. बुद्धाचा प्रथम धम्मोपदेश. अभिवादन करून कुशलक्षेमानंतर परिव्राजकांनी बुद्धाला विचारले, अजूनही त्यांचा संन्यस्त जीवनावर, तपश्चर्यावर विश्वास आहे काय? बुद्धांनी नकारार्थी उत्तर दिले. बुद्ध म्हणाला, जीवनाचे 2 ध्रुव आहेत. एक जीवन म्हणजे भोगविलासाचे जीवन आणि दुसरे जीवन म्हणजे कायाक्लेशाचे जीवन. एक म्हणतो खाऊ पिऊ आणि मौज करूया कारण उद्या आपण सर्व मरणार आहोत. दुसरा म्हणतो वासनांचा अंत करा कारण वासना पुनर्जन्माचे निमित्त आहेत. बुद्धाने जीवनाचे दोन्ही मार्ग नाकारले कारण त्याच्या मते हे दोन्ही मार्ग मनुष्य जीवनाला अयोग्य आहेत. मध्यम मार्गावर त्याचा विश्वास होता. हा मध्यम मार्ग भोगविलासाचा नाही किंवा कायाक्लेशाचाही नाही. बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, जोपर्यंत तुमचे चित्त क्रियाशील आहे, चित्तात पार्थिव किंवा स्वर्गीय भोगाची तृष्णा जिवंत आहे, तोपर्यंत हे सारे कायाक्लेश व्यर्थ नाहीत काय? मला या प्रश्नांचे उत्तर द्या. आणि ते उत्तरले, आपण म्हणता ते सत्य आहे. तुम्ही कायाक्लेशाच्या मार्गाने कामाग्नी तृष्णा शांत करू शकला नाही तर कायाक्लेशाचे दरिद्री जीवन जगून तुमची मुक्ती कशी शक्य आहे? ते उत्तरले, आपण म्हणता ते सत्य आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय प्राप्त कराल तेव्हाच तृष्णेपासून तुमची मुक्ती होईल. तेव्हाच तुम्ही भोगविलासाची कामना करणार नाही. तुमच्या स्वाभाविक इच्छांची पृथ्वी तुमच्या चित्तात विकार उत्पन्न करू शकणार नाही. म्हणूनच आपल्या देहधर्मानुसार
आपण अन्न आणि जल ग्रहण करणे योग्य आहे. सर्व प्रकारची कामवासना उत्तेजक असते. कामुक माणूस आपल्या कामवासनांचा दास असतो. कामभोगात रममान होणे उच्छृंखलता आणि नीच कर्म आहे. परंतु माझे तुम्हाला सांगणे आहे की देहाच्या स्वाभाविक गरजांच्या पूर्तीत विपरीत काहीही नाही. देह स्वस्थ राखणे हे तुमचे कर्तव्य आहे. अन्यथा तुम्ही आपले चित्त दृढ आणि निर्मळ ठेवू शकणार नाही. तुम्ही प्रज्ञारूपी दीप प्रज्वलित ठेवूच शकणार नाही. हे परिवारजकांनो, हे समजून घ्या की दोन ध्रुवावर असलेल्या या दोन जीवन प्रणालींचे अनुकरण कदापिही करू नये. ज्यांचे आकर्षण कामभोगाची तृष्णा आहे अशा वस्तूंच्या माध्यमाने तृप्ती प्राप्त करण्याचे प्रयास हे हीन प्रयास होत. ते अकुशल आहेत, हे हानिकारक आहे. दुसरीकडे तपश्चर्या अथवा कायाक्लेश ही जीवन प्रणाली ही कष्टप्रद आहे, अकुशल आहे, हानिकारक आहे. या दोन्ही ध्रुवांच्या मध्ये एक जीवनाचा मार्ग आहे, मध्यम मार्ग. तुम्ही हे जाणून घ्यावे की मी या मध्यम मार्गाचाच उपदेशक आहे. त्या 5 परिव्राजकांनी तथागतांचे म्हणणे लक्षपूर्वक श्रवण केले. तथागतांच्या मध्यम मार्गाविषयी काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हे त्यांना समजलेच नाही. म्हणून त्यांनी तथागतांना विचारले, आम्हाला सोडून गेल्यानंतर आपण काय करीत होता हे कृपया सांगावे. बुद्धाने त्यांना कथन केले की त्यांना सोडल्यानंतर तो गयेला गेला. तेथे एका पिंपळ वृक्षाखाली तो ध्यानस्थ बसला. 4 सप्ताह ध्यानस्थ बसल्यानंतर त्याला बुद्धत्व प्राप्त झाले. त्याला जीवनाच्या नवीन मार्गांचा आविष्कार करणे शक्य झाले. हे ऐकून परिव्राजक खूपच अस्वस्थ झाले. त्यांची अस्वस्थता तो नवीन मार्ग जाणून घेण्यासाठी होती. त्याने बुद्धाला त्याचा मार्ग कथन करावा अशी प्रार्थना केली. बुद्धाने त्यांची प्रार्थना स्वीकारली. बुद्धाने प्रथम हे कथन केले की त्याचा मार्ग हा धम्माचा मार्ग आहे. या धम्म मार्गाचे ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही देणे घेणे नाही. मृत्यूनंतरच्या जीवनाशी या धम्माला काहीही कर्तव्य नाही. या धम्माचे धर्मविधी आणि कर्मकांडाशी स्वैरसुतूक नाही. या धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य आहे. या पृथ्वीवर जिवंतपणे माणसातील संबंध हा या धम्माचा केंद्रबिंदू आहे. ही तथागतांच्या धम्माची प्रथम मान्यता होय. तथागतांच्या धम्माची दुसरी मान्यता आहे की मनुष्य मात्र दुःखी, कष्टी आणि दरिद्री जीवन जगत आहे. हे जग दुःखाने व्यापलेले आहे. या जगातून दुःखांचा विनाश हाच या धम्माचा एकमेव हेतू आहे. या व्यतिरिक्त धम्म म्हणजे अन्य काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाशाचा मार्ग दाखविणे हीच या धम्माची आधारशिला आहे. हाच या धम्माचा पाया आहे. हाच या धम्माचा एकमेव तर्कसंगत आधार होय. जो धर्म या बाबींना मान्यता देत नाही तो धर्मच नव्हे. खरेच हे परिव्राजक हो, ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना या जगात दुःख आहे आणि दुःख नाशाचा मार्ग आहे हेही समजत नाही, अशा श्रमण आणि ब्राह्मणांना मी खऱ्या अर्थाने श्रमण आणि ब्राह्मण मानितच नाही. स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या या श्रमणांना आणि ब्राह्मणांना या धम्मानुसार जीवन जगणे म्हणजे काय हे समजलेच नाही. परिव्राजकांनी तथागतांना निरंतर हेच विचारले की दुःखाचे अस्तित्व आणि दुःखांचा नाश हा तुमच्या धम्माच्या आदर्शिला आहेत. तर मग आम्हाला हे सांगावे की हा धम्म दुःखाचा नाश कशा प्रकारे करू शकतो. बुद्धाने त्यांना सांगितले की प्रत्येकाने त्याच्या धम्मानुसार आचरण केले तर दुःखाचा नाश निश्चितच होईल. धम्मानुसार आचरण म्हणजे 1. पवित्रतेच्या मार्गाचे आचरण, 2. धम्माच्या मार्गाचे आचरण आणि 3. शीलाच्या मार्गाचे आचरण हो. आणि बुद्ध म्हणाले, मी या धम्माचा आविष्कार केला आहे. 3. बुद्धाचा धम्मोपदेश निरंतर. पावन पथ. परिव्राजकांनी प्रार्थना केली. बुद्धाने त्यांच्या धम्माची व्याख्या करावी. बुद्धाने प्रसन्नतेने त्यांची प्रार्थना स्वीकारली. त्यांनी प्रथम पावन पथ या संबंधात विवेचन केले. तथागत परिव्राजकांना म्हणाले, एखाद्याला
पुण्य पावन व्हायचे असेल तर त्याने काही तत्वांना जीवनाची तत्वे म्हणून स्वीकारले पाहिजे. पावनपद जीवनाच्या या तत्वांची दीक्षा देतो. तथागत म्हणाले, पावनपथाच्या मान्यतेनुसार जीवनाची पुढील तत्वे आहेत. 1. कोणालाही आहत न करणे म्हणजेच हिंसा न करणे. 2. चोरी न करणे किंवा दुसऱ्याच्या संपत्तीवर आपला हक्क न सांगणे. 3. असत्य कथन न करणे. 4. व्याभिचार न करणे. आणि 5. मादक द्रव्यांचे सेवन न करणे. तथागत म्हणाले, या तत्वांना मान्यता देणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. जीवनात आपण केलेले कर्म तपासून पाहण्यासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात काही मापदंड असणे आवश्यक आहे. तथागत म्हणाले, माझ्या धम्मानुसार हे 5 शील जीवनात भल्या वाईटाचे मानदंड आहेत. तथागत म्हणाले, जगात सर्वदूर पतित आहेत. या पतितांचे 2 वर्ग आहेत. एक पतित असात की ज्याच्या जीवनाचे काही मानदंड आहेत. ज्या पतितांच्या जीवनांचे काही मानदंड नाहीत त्या पतिताला तो पतित आहे याची जाणीवच नसते. परिणामतः तो निरंतर पतितच राहतो. दुसरीकडे ज्याच्या जीवनांचे काही मानदंड आहेत असा पतित त्या अवस्थेतून वर उठण्याचे प्रयत्न करतो, कारण तो पतित आहे याची त्याला जाणीव असते. तथागत म्हणाले, माणसाच्या जीवनांच्या नियमांचे काही मानदंड असणे आणि नसणे यात हे अंतर आहे. माणसाचे पतित होणे फारसे हानिकारक नाही, पण माणसाच्या जीवनांचे कोणतेही मानदंड नसणे हे अधिक हानिकारक आहे. तथागत म्हणाले, परिवारजक हो, तुम्ही असे विचारू शकाल की ही तत्वे जीवनांचे मानदंड म्हणून का मान्य करावीत? तथागत म्हणाले, या प्रश्नांचे उत्तर शोधले तर तुम्हालाही सापडेल. तुम्ही स्वतःलाच विचारा, ही शिले मनुष्याकरता कल्याणकारी आहेत काय? तसेच तुम्ही स्वतःलाच हेही विचारा की काय या शिलांचे पालन समाजासाठी कल्याणकारी आहे काय? तथागत म्हणाले, जर या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर यावरून हेच सिद्ध होते की माझ्या पावनपथाची ही 5 शिले जीवनाचे खरे मानदंड म्हणून मान्य व्हावीत.